जय जिजाऊ जय शिवराय. 1975 नंतर पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आणीबाणी घोषित झाली आहे. सांगण्याचं तात्पर्य, काल आपल्या पंतप्रधानाचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही आणीबाणी घोषित झाली आहे. या देशातील सर्वात श्रेष्ठ असे यूट्यूबर, स्वतंत्र पत्रकार ध्रुव राठोड, राजू परुळेकर, अभिषेक शर्मा, प्रज्ञा, रवीश कुमार यांना नोटिसा बजावल्या आहेत की तुमच्याकडं यूट्यूबवर असलेले अदानी विरोधातचे व्हिडिओ तात्काळ हटवा आणि नंतर अदानी विरोधात कुठलाही व्हिडिओ करायचा नाही. त्याचं कारण असं आहे, दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं दिनांक 6 सप्टेंबर रोजी एकतर्फी कुठल्याही पार्टीला समन्स न बजावता, कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी निकाल दिला तो अदानीच्या बाजूनं की अदानीवर कुणीही व्हिडिओ करू शकत नाही, कारण त्यांच्या आबरू नुकसानीची शक्यता आहे किंवा त्यांच्या इमेजला तडा जातो आहे, असं त्या कोर्टाचं म्हणणं आहे. तो निकाल आला 6 सप्टेंबरला. त्याच्यावर हरकती मुद्दे काही 9पर्यंत घ्यायचे होते, पण ते कुणालाही जाहीर न करता तो केंद्रीय प्रसार मंत्र्यांनी काल 16 सप्टेंबरला जाहीर केला आणि ध्रुव राठोड, रवीश कुमार, प्रज्ञा, अभिषेक कुमार व राजू परुळेकर अशा श्रेष्ठ यूट्यूबरांना, मोठ्या यूट्यूबरांना ईमेलद्वारे नोटिसा पाठवल्या. यापुढे अजिबात अदानीवर व्हिडिओ करायचे नाही, नसता तुमचे यूट्यूब अकाउंट डिलीट केले जातील. म्हणजे सुरुवातीला तर पूर्ण देशातली मीडिया गोदी मीडिया झाली, विकत घेतली. आता स्वतंत्र पत्रकारांनी सुद्धा यावर भाष्य करायचं नाही, कारण आता ही आपल्या लाडक्या मोदी साहेबांची हुकुमशाही म्हणण्याऐवजी स्वयंघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, नेपाळमध्ये काय झालं, केवळ सोशल मीडिया बॅन झाला होता म्हणून 18 ते 24 वर्षाच्या मुलांनी संसद जाळली, मंत्र्यांची घरं जाळली, न्यायालये जाळली. तीच परिस्थिती भारतात होणार आहे, कारण न्यायालय हे सरकारचे रखेल झाले आहेत. न्यायालयातून सर्वसामान्याचा निकाल होत नाही, सर्वसामान्याला न्याय मिळत नाही. न्यायालयसुद्धा मोदी सरकारच्या बाजूनच जर निकाल एकतर्फी देत असेल आणि तिथं आपल्याला आपली बाजू मांडायची संधी नसेल, भाजपचेच प्रवक्ते जर न्यायाधीश होत असतील, तर या देशाचा नेपाळ व्हायला कितीसा वेळ लागेल. यावर तुमचं मत, तुमची कमेंट आणि तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. जय जिजाऊ जय शिवराय.